सर्व शिक्षकांना नमस्कार। आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत कौशल्यातील स्तर क्रमांक 12 2 ते 3 सोप्या शब्दांची 2 ते 3 वाक्य ऐकून योग्य गतीने कशा प्रकारे लिहावी याबाबत चर्चा करणार आहोत। सोपे शब्द कसे तयार होतात, सोप्या शब्दांची वाक्यरचना कशी तयार होते, 2 ते 3 शब्द एकत्र करून वाक्य कसे तयार होते या सर्व कृतींचा आपण स्तर क्रमांक 11 मध्ये सविस्तर कृतीतून अभ्यास केलेला आहे। स्तर क्रमांक 12 मध्ये 2 ते 3 शब्दांनी तयार झालेल्या वाक्यांचे ऐकून योग्य गतीने श्रुतलेखन कसे करायचे आहे हे पाहूयात। तत्पूर्वी सोपे शब्द म्हणजे काय हे पाहूयात। जे शब्द वाचायला, लिहायला, समजायला सोपे असतात, ज्या शब्दांमध्ये जोडाक्षरही नसतात, अशा शब्दांना सोपे शब्द म्हणतात। श्रुतलेखन आता कसे करावे याबाबत आता माहिती घेऊया। श्रुतलेखन म्हणजे काय? श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिण्याची केलेली क्रिया होय। शिक्षक किंवा कोणी इतरांनी सांगितलेले शब्द, वाक्य, अपरिचित उतारा, परिचित उतारा यांचे आकलनासह ऐकून केलेले लेखन म्हणजे श्रुतलेखन। आता श्रुतलेखन करताना काय काय काळजी घ्यायला आवश्यक आहे ती पाहूयात। शिक्षकाने शब्द किंवा वाक्य स्पष्ट उच्चारून सांगावे। वाक्य सांगताना फार वेगाने नको। प्रत्येक शब्द 2 ते 3 वेळा बोलावा, जेणेकरून शब्द नीट ऐकला व लिहिला जाईल। शिक्षकांनी वाक्य सांगताना सर्व विरामचिन्हांचा उल्लेख करावा। वरील सर्व बाबींचा विचार करून श्रुतलेखनावरील वेगवेगळ्या कृती आता आपण जाणून घेऊया। यामध्ये आपण सर्वप्रथम 2 ते 3 वाक्यांचं श्रुतलेखन योग्य गतीने करण्यासाठी काही कृती सरावासाठी घेऊयात। कृती क्रमांक 1, वाक्य ऐका व योग्य शब्द लिहून पूर्ण करा। पहिलं वाक्य पाहूयात। समीर बाजारात गेला, चालला, जात आहे। यापैकी विद्यार्थ्यांनी त्याला जे योग्य वाटेल, त्याच्या कल्पनाशक्तीला जे समजेल ते क्रियापद इथे वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे। दुसरं वाक्य आहे अलका गाणे गाते किंवा म्हणते। तिसरं वाक्य सुनीता जोरात चालते, धावते। आई भाजी निवडते, चिरते। संगीता बागेत खेळते किंवा फिरते किंवा जाते। मीना रांगोळी काढते किंवा रेखाटते। कृती क्रमांक 2, शब्द पकडा व वाक्य बनवा। या कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शब्द वाचून दाखवतील। विद्यार्थ्याने तो शब्द ऐकायचा आणि त्यापासून वाक्य बनवायचं आहे। उदाहरणार्थ इथे पाहूया। फळा, फळ्यावर चित्र काढले आहे। याप्रमाणे उरलेल्या शब्दांचेही विद्यार्थ्यांनी वाक्य बनवायचे आहे। उरलेल्या शब्दांचं वाचन करूयात। गाय, कागद, आकाश, शाळा, सावली या शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वाक्य बनवायचे आहे। या कृतीतून आपण श्रुतलेखनाचा सराव करून या कृती घेऊ शकतो। कृती क्रमांक 3, अक्षरफुले। या कृतीमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांचे 2 गट करावे। दोन्ही गटांना एक अक्षरफुलातून एक अक्षर सांगावे। दिलेल्या अक्षरफुलातून त्यांनी नादयुक्त शब्द तयार करणे आवश्यक आहे। हे शब्द तयार करताना शिक्षकांनी 1 ते 2 अक्षरफुलांच्या शब्दाआधी बनवून दाखवावेत। नंतर विद्यार्थ्यांनी तयार झालेल्या शब्दांचा वापर करून वाक्य बनवणे। त्या गटाचे जास्तीत जास्त शब्द होतील तो गट विजयी होईल। उदाहरणार्थ एक अक्षरफुलाचा आपण अक्षर घेऊन समजून घेऊया। इथे अक्षर आहे स शब्द वापरून सरसर शब्द बनवलेला आहे। हा शब्द वाक्यात वापरून त्यांनी वाक्य बनवायचे आहे। पाऊस आला की पाणी सरसर वाहू लागले। अशा प्रकारे हा व्हिडिओ श्रुतलेखनाची अंतिम पातळी गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना